काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे 5 ट्रॅक्टर चोरीला गेले. ते वाहन चोरीमध्ये 2 स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलचा देखील समावेश होता. याबाबत आपण देखील प्रसार माध्यमांनी देखील ही बाब उचलून धरलेली होती. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक आम्ही नियुक्त केलं होतं की जे या गोष्टीवर फोकस करून त्याचं डिटेक्शन करेल. त्यामध्ये त्यांना यश आलेलं असून 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. एक प्रदीप यशवंते राहणार देवळा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आणि दुसरा श्याम जमादार राहणार मोरंबी तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सध्या त्यांच्याकडून आपण 2 ट्रॅक्टर 2 मोटरसायकल त्याचबरोबर काही वाहनं त्यांनी जे चोरले होते ते विकलेला जो मुद्देमाल आहे तो 5,25,000 रुपये रोख रक्कम हे देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले. त्यांच्याकडील प्राथमिक तपासामध्ये आपल्याला त्यांच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झालेले. त्याच्या मागे स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक आम्ही पाठवलेलं आहे. तोही लवकर आम्हाला सापडेल अशी आशा आहे आम्हाला. सदर 2 आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण जिल्ह्यातील 15 गुन्हे चोरीचे, यामध्ये ट्रॅक्टर चोरी, स्कॉर्पिओ चोरी, मोटरसायकल चोरी, काही एक बिअर शॉपी आणि धान्याची चोरी झालेली होती. ते 15 गुन्हे डिटेक्ट झालेले असून दोघे आरोपींचा आता सध्या आम्ही 46,45,000चा मुद्देमाल आतापर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. इतर जिल्ह्यात याबाबत आम्ही तपास करत आहोत. आता यांना अटक करून आम्ही लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार आहोत. त्यानंतर पुढील PCR मध्ये त्यांच्याकडे तपास केला जाईल सविस्तरपणे आणि त्यामध्ये आणखी काही गुन्हे डिटेक्ट होतील अशी आम्हाला आशा आहे. इतर राज्यात त्यांची काही साखळी वगैरे त्याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत. त्यातील एक आरोपी परराज्यातला आहे, मूळचा रहिवासी. त्याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत. अजून साथीदार असण्याची शक्यता आहे. एक साथीदार जसं मी म्हटलं आपल्याला एक निलंगा तालुक्यातले एक साथीदार आहे. त्याच्या शोधावर आमचे पथक गेलेले आहे आणि त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल. 15 गुन्ह्यातील मुद्देमाल आता आपल्याला 46,45,000 आहेत. बाकी गुन्ह्याचे FIR आपण कलेक्ट करतो आणि काहीतरी रिकव्हरी एक राहिलेली आपल्याला.